आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि आपल्या कुटुंबाची चांगल्या पद्धतीने उपजीविका करावी यासाठी शासन महिलांना बचत गटाच्या माध्यमातून चांगल्या योजना देऊन अल्प दरात कर्ज पुरवठा करून उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. परंतु या व्यवस्थेमध्ये कार्य करणारे अधिकारी कर्मचारी राजकीय हेतूने प्रेरित होऊन महिलांचे खच्चीकरण करीत असल्याचा प्रकार पुढे येत आहे. पिलीव तालुका माळशिरस येथील मैत्री लोकसंचलित साधन केंद्र व्यवस्थापक प्रभाकर भगत हे मनमानी पद्धतीने कारभार करत असून काही ठराविक राजकीय लोकांचे ऐकून ग्राम संघातील महिलांचे खच्चीकरण करीत आहेत, असा आरोप ग्राम संघाच्या महिला सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. याबाबत अधिक माहिती अशी की मैत्री लोक संचलित साधन केंद्र पिलीव तालुका माळशिरस हा 2017 पासून कार्यरत असलेला संघ असून येथील व्यवस्थापक प्रभाकर भगत हे मागील 4 वर्षांपासून व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. साधन केंद्राची दर 3 वर्षांनी निवडणूक होऊन कार्यकारिणी नेमली जाते. सदर कार्यकारिणीमध्ये राजकीय पदाधिकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य नेमू नयेत, जेणेकरून इतर महिलांना या व्यासपीठावर संधी मिळावी असा अलिखित नियम असला तरी या नियमाला फाटा देऊन जाणीवपूर्वक राजकीय पदावरील महिलेला अध्यक्ष पदावर बसवण्यासाठी व्यवस्थापक प्रभाकर भगत यांनी बोगस मतदार वाढवून राजकारण केले असल्याचा आरोप ग्राम संघाच्या महिला सदस्यांनी केला आहे. तुमच्याकडनं तो जबाब होतोय असेल तुम्ही काय म्हणलाय का साहेब पुढे ह्यांचा काय मुद्दा आहे? न्यायाने दिलं पाहिजे. कार्यकारिणी सदस्य नेमले सगळे बिनविरोध झाले समजा. त्यानंतर सचिव पदाची तुम्ही निवडणूक घेतली, काय स्टेप बाय स्टेप त्यानंतर सचिव घेतलं. मग जे अध्यक्ष पदाला लेडीज उभा राहिली ती सचिव पदावर राहिली आणि तिचं म्हणणं काय, जर समजा मी अध्यक्ष पदाला नाही निवडून आली तर चुकीची प्रक्रिया, 100% चुकीची प्रक्रिया. याचा निर्णय लावाय पाहिजे. ह्यांच्या म्हणण्यात काय तथ्य का नाही? बरोबर आहे. चांगलं विचारलं त्याचं उत्तर मी देतो. 16 पासून 3 पर्यंत इलेक्शनची सगळी प्रोसेस चालू झाली. सुरुवात आपण निवड प्रक्रियेला सदस्यापासून केली. सदस्याला मतदान किती झालं? 49 झालं. बरोबर आहे. 2 सदस्य गैरहजर होते. म्हणजे 17 × 51 51 किती झालं? 49 झालं. सदस्याचं निवड प्रक्रिया झाली पूर्ण. 15 मिनिटे गेली, 20 मिनिटे गेली. खजिनदाराला बी तेवढंच 49 मतदान झालं, अर्धा तास त्याला पण गेला. सचिवाला पण 49 मतदान झालं, त्याला पण अर्धा तास गेला. शेवटी अध्यक्षाला पण मतदान तेवढंच झालं, त्याला पण अर्धा तास गेला. त्यांना सचिव मान्य आहे, खजिनदार मान्य आहे, सदस्य मान्य नाही, पण अध्यक्ष मान्य नाही. तुम्हाला 45 जर मतदान पाहिजे असेल तर तुम्ही सदस्याला म्हणा 49 मतदान होतंय आपल्याला आम्हाला सर आम्ही ते आलते ना तालुक्याचे जिल्ह्याचे त्यांना मी स्वतः म्हणलं होतं सर हे चुकीचं होतंय 42च आहे 49 कसं काय मतदान होतंय नाही सर प्रक्रिया बंद करायचं हे पण केलं प्रक्रिया बंद करायचं पण विषय घेतला नाही खातर अध्यक्ष पदासाठी 2च होते एक जण बोला सर त्यांना विरोध केला प्रक्रिया थांबवायचा पण त्यांनी काही मानून घेतलं नाही जे आलते ना लेखी केलं का तक्रार? अहो सर समोरासमोरच होतो आम्ही प्रक्रिया चालू प्रक्रिया कॅन्सल करा म्हणून विचारलं पुढचं माणूस ठरव ह्याचं दाखवायचं काम होतं का नाही? मला म्हणतात मी बीपी शुगरचा माणूस आहे आणि मला बीपी शुगरचे आणि भांडण कुणाची लागली का नाही की बीपी शुगर येत नाही, शुगर येत नाही. तुम्ही काय ना मी जो तुमच्याकडे